Now today's we are going to start electrophilic substitution reaction. Up to the last lecture, or in the last lecture, we have completed the methods of preparation of alkyl halides. Now today's we are going to start electrophilic substitution reaction. By this method, we must have to prepare the aryl halide, ARX, aryl halide. In the last lecture, we have completed or we have prepared the alkyl halide, RX. Now today's we are going to understand how aryl halide prepared from electrophilic substitution reaction. And first of all, what is meant by the electrophile? Electrophile is generally represented by the capital E positive. And the definition of electrophile is, it is positive charge species and generally represented by the E plus. The species which carries the positive charge, that is called as electrophile. Electrophile is one type of the reagent in organic chemistry. Basically there are two types of the reagent. First one is the electrophile and second one is the nucleophile. In the Indian standard we have already studied. Generally it is represented by the E positive. And in this reaction is a substitution reaction. हे आपण reaction नी understand करूया. बघा, for example benzene ring, aromatic ring. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण काय सिंथेसिस केलं, RX अल्काइल हॅलाइड प्रिपेअर केलेला आहे. आपल्याला आता अराइल हॅलाइड प्रिपेअर करायचं आहे, म्हणजे एरोमॅटिक कंपाऊंड आलं. AR मीन्स एरोमॅटिक कंपाऊंड, अराइल कंपाऊंड मीन्स एरोमॅटिक कंपाऊंड. जर बेन्झीन आपण घेतलं, बेन्झीन इज रिएक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ लेविज ऍसिड. लेविज ऍसिड बघा, प्रामुख्याने आपण लेविज ऍसिड्स त्याच्यामध्ये AlCl3, AlBr3 किंवा आयर्न, हे महत्वाचे तीन लेविज ऍसिड्स आहेत. By using these three levies acid, we can prepare aryl halide by electrophilic substitution reaction. बघा, benzene is react with the chlorine in the presence of anhydrous AlCl3. That means Lewis acid. Here also substitution reaction is carried out. जसं अल्काइल हॅलाइड मध्ये सर्व आपण रिएक्शन कसं सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिल्या. सबस्टिट्यूशन म्हणजे काय होतं, एखादा ऍटम किंवा ग्रुप जातो त्या ठिकाणी नवीन येतो. त्याच पद्धतीनं बेन्झीन रिंग वरती कोणत्याही एका 6 कार्बन पैकी कोणत्याही एका कार्बन वरचा एक हायड्रोजन जातो आणि त्या ठिकाणी कोण येतो, तर क्लोरीन येतो. बघा, the hydrogen atom from an benzene is substituted by, that means it is replaced by one chlorine. For example, ह्या कार्बन वरती इथे जर आपण कार्बन कन्सिडर केले, ते कार्बन असतो, तिथे हायड्रोजन असतो. प्रत्येक ठिकाणी काय कार्बन हायड्रोजन आहे. तर हा कार्बन जातो आणि त्या ठिकाणी कोण येतो, Cl2 मीन्स Cl सिंगल बॉन्ड Cl. दोन Cl पैकी एक Cl त्या हायड्रोजनच्या ठिकाणी जातो. मग राहिलं काय, गेलेला H आणि ते एक शिल्लक आहे Cl, HCl मिळतात आपल्याला. And this is a aryl halide. Generally it is represented by the AR. AR means aromatic ring, for example benzene ring, and halide means chlorine. It is generally represented by the X, ARX. The name of given compound is chlorobenzene. येते लक्षात. आता याच्यामध्ये बेसिकली काय आहे,
तर हा H जाताना H प्लस म्हणून जातो आणि या Cl2 मधला Cl ह्या रिंग कडे येताना काय होतो Cl पॉझिटिव्ह म्हणून येत असतो. Cl पॉझिटिव्ह, कारण आपल्याला रिएक्शनचं नावच काय आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, म्हणजे पॉझिटिव्ह हलवायचा आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणायचा. रिंग वरचा हायड्रोजन जातो इन द फॉर्म ऑफ H प्लस आणि कोण येतो H प्लस ची जागा कोण रिप्लेस करतो Cl प्लस, आणि मग काय झालं हा H प्लस आणि शिल्लक हा Cl जो आहे तो Cl मायनस होतो. हा Cl मायनस आणि हा H प्लस HCl आपल्याला बाय प्रोडक्ट मिळतं. आता ह्या Cl ला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या Cl ला निगेटिव्ह करण्याचं हे जे काम आहे किंवा इलेक्ट्रोफाइल तयार करण्याचं काम, Cl पॉझिटिव्ह बनवण्याचं काम कोण करतं तर AlCl3. म्हणून एरो वरती अनहायड्रस AlCl3 जर तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, कारण हे AlCl3 काय करतं तर इलेक्ट्रोफाइल जनरेट करण्याचं काम करतं आणि मग हा इलेक्ट्रोफाइल रिंग वरती अटॅक करतो आणि H प्लस ची जागा मिळवतो. येते लक्षात. आणि प्रोडक्ट जो तयार होतो त्याच्याला काय म्हणायचं आपल्याला अरायल हलाइड, म्हणजे रिंग वरती हायड्रोजन इज रिप्लेस बाय हॅलोजन, जनरल रिप्रेझेंटेड बाय द ArX क्लोरोबेन्झीन. येते लक्षात. तर दुसरे एक जर एक्झाम्पल आपण पाहायला घेतलं तर टुलिन घ्या, हे क्लोरीनचं एक्झाम्पल. आता आपण ब्रोमिनचं एक एक्झाम्पल घेऊया. जर टुलिन घेतलं, टुलिनचा फॉर्म्युला आहे बेन्झीन रिंग CH3. Toluene is react with bromine in the presence of iron in a dark. Iron also acts as the Lewis acid. ह्या रिएक्शन मध्ये महत्वाचं काय आहे तर कॅटालिटिक कंडिशन्स, एरोवरच्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, कारण त्याशिवाय ह्या रिएक्शन घडत नाही. आता टुलिन हे अर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे, हे आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे CH3 च्या रिस्पेक्ट 1-2 पोझिशन म्हणजे आपण पाहिलेले आहे. 1-2 पोझिशन्स मीन्स अर्थो, 1-3 पोझिशन मीन मेटा आणि 1-4 पोझिशन मीन पॅरा. आता टोलिन हे काय आहे तर अर्थो पॅरा डायरेक्टिंग, म्हणजे येणारा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जो आहे म्हणजे Br प्लस जो रिंग कडे येणार आहे ते कुठे अटॅच होईल, एक अर्थोला आणि पॅराला, दोन प्रोडक्ट आपल्याला मिळतात. तर आता विथ रिस्पेक्ट टू दिस CH3 दिस पोझिशन इज अ अर्थो पोझिशन, ही मेटा पोझिशन आणि पॅरा पोझिशन. मिळताना प्रोडक्ट आपल्याला अर्थोचा आणि पॅराचा मिळतो. बघा आपण लिहूया बेन्झीन रिंग CH3 Br, अर्थो प्रोडक्ट मिळाला आपल्याला, अर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आणि पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. बेन्झीन रिंग CH3 मीन्स टुलिन. बघा हा CH3 1 आणि हा 2, 1-2 पोझिशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अर्थो, आणि हा 1, 2, 3, 4, 1-4 पोझिशन्स मीन्स पॅरा. ब्रोमिन या तिथं आणि प्रोडक्ट काय मिळाला आपल्याला पॅरा प्रोडक्ट मिळाला. येते लक्षात. हे सुद्धा काय आहे जनरली बेन्झीन रिंग CH3 मीन्स एरोमॅटिक कंपाऊंड, म्हणजे आपण त्याला एआर म्हणणार आहे आणि त्या एआरला काय अटॅच आहे ब्रोमिन म्हणजे हॅलाइड म्हणजे X. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला ह्या हेडिंग खाली काय शिकायचं आहे तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन द्वारे आपल्याला अरायल हलाइड सिंथेसाइज करायचे, प्रिपेअर करायचे. आणि अरायल हलाइड प्रिपेअर करताना एक लक्षात येतं की तुम्हाला लेविज ऍसिडचा वापर करावा लागतो. क्लोरोबेन्झीन मिळवताना आपल्याला बेन्झीन रिंग एरोमॅटिक कंपाऊंड इज रिएक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. तिथे अनहायड्रस AlCl3 तसंच aromatic compound is react with the bromine in presence of iron in dark situation to gives the earth and para product. म्हणून इलेक्ट्रोफाइल आणि इथं काय आहे तर महत्वाचं काय बघा स्टेटमेंट नुसार हेडिंग नुसार तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. रिंग वरचा हायड्रोजन जातो H प्लस इन द फॉर्म ऑफ H प्लस आणि रिंग वरती काय येतो पॉझिटिव्ह येतो. क्लोरीन पॉझिटिव्ह रिंग कडे आला, ब्रोमिन पॉझिटिव्ह रिंग कडे आला.
ह्या क्लोरीनला पॉझिटिव्ह म्हणजेच इलेक्ट्रोफाईल, हा क्लोरीन पॉझिटिव्ह किंवा ब्रोमीन पॉझिटिव्ह मीन्स इलेक्ट्रोफाईल आहे ते, आणि तो इलेक्ट्रोफाईल तयार करण्याचं काम कोण करतं, तर हे कॅटॅलिटिक जे काही कॅटालिस्ट आहेत, लेविज ऍसिड ElCl3 असेल किंवा आयर्न असेल, हे करतात. येते लक्षात. म्हणजे दोन रिएक्शन आपण पहिल्या, क्लोरोबेन्झीन आरायला हलाय अर्थो आणि पॅराचा, अर्थोब्रोमोटुलिन पॅराब्रोमोटुलिन असे दोन प्रोडक्ट आपल्याला आरायला हलायचे मिळालेले आहेत. आता क्लोरीनचा प्रोडक्ट मिळाला, ब्रोमीनचा प्रोडक्ट आपल्याला मिळाला. आता पुन्हा आपण आयोडीनचा एक प्रोडक्ट घेऊया. आता ही फक्त फॉरवर्ड रिएक्शन आहे. आयोडीनची जर रिएक्शन पाहिली तर ती मात्र रिव्हर्स रिएक्शन आहे. आणि का रिव्हर्स आहे हे आपल्याला लक्षात येईल बघा रिएक्शन मांडल्यानंतर. When aromatic compound, that means benzene, is react with iodine to gives iodobenzene. जसं आपण क्लोरीन बरोबर रिएक्ट केल्यानंतर क्लोरोबेन्झीन मिळालेलं, तसं काय मिळेल आपल्याला इथं H is replaced by iodine. I2 means I single bond I. Suppose इथला H आहे तो eliminate होईल. This H is substituted by this iodine, I positive, रिंगकडे H eliminated in the form of H plus. H plus is substituted by I plus. राहिलं काय I minus and H plus HI. This reaction is reversible reaction. का ही रिव्हर्सिबल आहे? ह्याच्या अगोदर क्लोरोबेन्झीनची किंवा ब्रोमोबेन्झीन ज्यावेळी आपण बनवलं त्यावेळी ती रिव्हर्सिबल रिएक्शन नव्हती. आयोडीनची मात्र रिएक्शन ही रिव्हर्सिबल आहे, कारण HI हा स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट आहे. HI हायड्रोआयोडिक ऍसिड इट इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट आहे. आणि हा पुन्हा काय करतो, ह्या प्रोडक्टचं आयोडोबेन्झीनचं रिडक्शन करून पुन्हा हे रिएक्टंट तयार करतो. म्हणून हे जर आपल्याला थांबवायचं असेल, फक्त आपल्याला फॉरवर्ड रिएक्शन जर पाहिजे असेल तर काय करायचं, म्हणजे आपल्याला जर अशीच फक्त रिएक्शन पाहिजे असेल, benzene is react with iodine to gives the iodobenzene plus HI. अशी जर फॉरवर्ड फक्त रिएक्शन जर पाहिजे असेल तर आपल्याला इथं वेगळा काहीतरी घटक टाकावा लागेल. मग कोणता घटक टाकावा लागेल, तर HI कोण आहे, तर रिड्युसिंग रिएजंट आहे. मग रिड्युसिंग रिएजंटचा अपोजिट कोण, तर ऑक्सिडायझिंग एजंट. येतं लक्षात. मग इथं जर तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट टाकला तर ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग रिएजंट हे काय होतात, कॅन्सल एकमेकांना होतात. आणि मग आपल्याला फक्त फॉरवर्ड रिएक्शन होते. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट टाकला की काय होणार, कोणाबरोबर रिएक्ट होणार, HI बरोबर रिएक्ट होणार. म्हणजे HIचं अस्तित्व इथं राहणार नाही, तो पुन्हा आयोडोबेन्झीनला रिडक्शन करणार नाही. म्हणून HI ला घालवण्यासाठी कोण टाकायचा, म्हणजे रिड्युसिंग रिएजंटला घालवण्यासाठी ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. मग ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता, तर HNO3 नायट्रिक ऍसिड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिजन 3 आहे त्याच्यामध्ये. HNO3 ऑक्सिडायझिंग रिएजंट हा टाकू शकता, किंवा HiO4 और HiO4 हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे एजंट टाकल्यामुळे, ऑक्सिडायझिंग एजंट टाकल्यामुळे ते कुणाला बॅलन्स करतात, तर रिड्युसिंग एजंटला. मग रिव्हर्स रिएक्शन होण्याचं थांबताना आपल्याला डायरेक्ट प्रोडक्ट म्हणतो आयोडोबेन्झीन. बघा जनरल रिप्रेझेंटेशन AR(X). AR means aromatic ring, X means हॅलोजन आयोडीन. म्हणजे या हेडिंग खाली आपल्याला काय शिकायचं आहे, तर अरायल हलाइड शिकायचं. क्लोरीनची रिएक्शन आपण पाहिली, ब्रोमीनची पाहिली, आयोडीनची पाहिली. फ्लोरीन मात्र हे रिएक्शन दाखवत नाही,
कारण फ्लोरीन हा एक्सप्लोजिव्ह घटक आहे, त्यामुळे फ्लोरीन डज नॉट गिव्ह इझिली लाईक दिस रिएक्शन. येते लक्षात. इथं आपला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन थ्रू अरायल हॅलाइड बनवणे, प्रिपरेशन ऑफ द अरायल हॅलाइड, या 4 रिएक्शन आपण 3 रिएक्शन पाहिलेले आहेत, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन आणि आयोडोबेन्झीन. आता एक बोर्डाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे रिएक्शन आहे सेम ह्या हेडिंग खाली, त्या रिएक्शनचं नाव आहे सँडमेयर रिएक्शन. बघूया आपण काय रिएक्शन सांगते. रिएक्शनचं नाव आहे सँडमेयर रिएक्शन. SANDMEYER सँडमेयर रिएक्शन. ही रिएक्शन टेक्स्टबुक मध्ये जर पाहिलं तर तिथं प्रिंटेड नाही, त्यांनी सांगितलेलं आहे पुढचा टॉपिक बघा, म्हणजे अमाइन फंक्शन ग्रुप रिलेटेड एक पुढे टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये ही रिएक्शन दिलेली आहे. तिथं सुद्धा ती खूप डिटेल दिलेली नाही, पण बोर्डाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची रिएक्शन आहे. काय सांगते सँडमेयर रिएक्शन, तर बेन्झीन डायझोनियम हॅलाइड, बघा रिएक्शन मांडतो मग तुम्हाला लक्षात येईल. एरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीन डायझोनियम N ट्रिपल बॉन्ड N हॅलाइड, सपोज मी कोणता घेतो, क्लोरीन घ्या, N पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. क्लोरीन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, N कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, कारण 4 बॉन्ड झाले. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे, पण चौथा बॉन्ड लोन पेअर लॉस करून चौथा बॉन्ड तयार केला, म्हणून नायट्रोजन वरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. नाव काय आहे याचं बघा, हा साल्ट आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आले की Na+Cl- ला आपण काय म्हणतो, साल्ट. त्या पद्धतीनं N+Cl- हा एक प्रकारचा साल्ट आहे. बेन्झीन डायझो, डाय मीन्स 2, अझो मीन्स नायट्रोजन, 2 नायट्रोजन आहेत म्हणून. डायझोनियम, जसा अमोनियमचा NH4+ ला आपण काय म्हणतो, अमोनियम, तसं डायझोनियम क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. Benzene diazonium chloride is react with cuprous chloride CuCl plus HCl, CuCl plus HCl. These azo group is substituted by the chlorine, and हा group जातो in the form of nitrogen gas. हा ग्रुप इन द फॉर्म ऑफ N ट्रिपल बॉन्ड N नायट्रोजन म्हणून जातो, आणि त्या ठिकाणी कोण येतो, क्लोरीन N2 इन द फॉर्म ऑफ नायट्रोजन गॅस. नेम ऑफ गिवन कंपाउंड इज क्लोरोबेन्झीन. काय तयार केलं आपण, अरायल हॅलाइड, एरोमॅटिक रिंग Ar, chlorine means X. This reaction is called as सँडमेयर रिएक्शन. सिंपल रिएक्शन आहे, सिंगल स्टेप रिएक्शन आहे. साल्ट पासून बेन्झीन डायझोनियम साल्टचं कन्वर्जन कशात करायचं आहे, एरोमॅटिक हॅलाइड ArX. बेन्झीन रिंग N ट्रिपल बॉन्ड N Cl- इज रिएक्ट विथ दी, म्हणजेच बेन्झीन डायझोनियम क्लोराइड इज रिएक्ट विथ दी cuprous chloride plus HCl. Diazo group is eliminated. Diazo group is eliminated in the form of N2 नायट्रोजन गॅस आणि क्लोरीन. दुसरे एक जनरल रिएक्शन त्या टॉपिक मध्ये दिलेले आहेत बघा. आता बेन्झीन रिंग म्हणजे आपण त्याला Ar म्हणतो, बरोबर. N ट्रिपल बॉन्ड N मीन्स N2, Ar N2 आणि Cl मीन्स X आपण म्हणू शकतो. मग N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह, बरोबर. हेच शॉर्ट मध्ये ते लिहिलेलं आहे. बेन्झीन रिंगच्या ठिकाणी Ar शब्द लिहिला, एरोमॅटिक कंपाऊंड. N ट्रिपल बॉन्ड N मीन्स N2 लिहिलं आपण, N N2, आणि Cl- मीन्स कोणता आहे, X. हॅलोजनला आपण काय म्हटलेलं आहे, X. आता इथं जर तुम्हाला ब्रोमीन जर घ्यायचं असेल रिंग वरती, तर इथं क्लोरीन घ्यायचं असेल म्हणून क्युप्रस क्लोराइड, ब्रोमीन घ्यायचं असेल तर क्युप्रस ब्रोमाइड प्लस HBr
काय तयार होणार, क्लोरीनच्या ऐवजी किंवा क्लोरीनच्या ऐवजी रिंग वरती काय येणार, AR BR. AR मीन्स एरोमॅटिक रिंग, बेन्झीन रिंग, आणि क्लोरीनच्या ठिकाणी काय येणार, ब्रोमीन. कोण जाणार आपल्याला, N2 गॅस. हे एक दुसरे एक्झाम्पल. सँडमेअरचं पहिले एक्झाम्पल, सँडमेअरचं दुसरे एक्झाम्पल. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण क्लोरोबेन्झीन बनवला, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण ब्रोमोबेन्झीन बनवला, आणि तिसरं एक्झाम्पल आहे बघा, AR मीन्स एरोमॅटिक रिंग, फॉर एक्झाम्पल बेन्झीन. N ट्रिपल बॉन्ड N मीन्स N2, Cl मायनस मीन्स X मायनस, N प्लस X मायनस. आणि जर तुम्हाला रिंग वरती न्यूक्लियोफाइल, आता हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, हे मात्र बघा, हा हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. AR आपण बनवला ह्याच्या अगोदर, आता क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन, हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतं. आणि हे जे सँडमेअर रिएक्शन आहे ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, लक्षात ठेवा. न्यूक्लियोफाइल इज जनरली रिप्रेझेंटेड बाय द Nu मायनस. आणि मग म्हणजे H is replaced from an aromatic compound, diazonium group is replaced by nucleophile. हा ग्रुप जातून काय येतो, न्यूक्लियोफाइल येतो. त्याच पद्धतीनं इथं आपण क्युप्रस सायनाइड घेऊ शकतो, KCN, आणि रिंग वरती काय येईल मग, AR. या ग्रुपच्या ऐवजी काय येणार, सायनाइड प्लस N2 गॅस, एरोमॅटिक सायनाइड, एरोमॅटिक सायनाइड. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. हे सँडमेअरच्या 3 रिएक्शन्स आहेत, हे लक्षात येईल आपल्याला. येते लक्षात. आता इथे सायनाइड म्हणजे एक्स्ट्रा एक्झाम्पल दिले आपल्याला, भाग वेगळा. पण जनरली आपल्याला ह्या टॉपिकच्या नावाचा विचार जर केला तर आपल्याला एरोमॅटिक हलाइड काय बनवायचं आहे, तर ARX, ARCN सुद्धा न्यूक्लियोफाइल आहे म्हणून ती रिएक्शन तिथे एक्स्ट्रा दिलेली आहे. टॉपिकचा फक्त विचार करायला गेला तर आपल्याला बनवायचं काय आहे, तर ARX. आणि सँडमेअर रिएक्शन म्हणजे काय आहे, तर बेसिक एक्झाम्पल काय आहे, बेन्झीन डायझोनियम हलाइड. बेन्झीन डायझोनियम हलाइड इज कन्वर्टेड इनटू एरोमॅटिक हलाइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन. आणि त्याच फॉर्म मधलं एक एक्झाम्पल म्हणून सायनाइड दिलेलं आहे. आणि सायनाइड हे सँडमेअर रिएक्शन होऊ शकतं, मात्र सायनाइड ही जी ARCN आहे हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये हॅलोजन नाही ना, फक्त एरोमॅटिक कंपाऊंड आहे. आणि हे सायनाइडचं एक्झाम्पल होऊ शकतं, सँडमेअरचं एक्झाम्पल होऊ शकतं, पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होऊ शकत नाही. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटलं तर आपल्याला फक्त हे 2 एक्झाम्पल्स आले, बेन्झीन रिंग Cl, बेन्झीन रिंग Br. येते लक्षात. अशा पद्धतीनं आपण अल्काइल हलाइड बनवले अगोदर, नंतर एरोमॅटिक हलाइड बनवले बाय युजिंग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यानंतर आता आपण हे पाहतोय ARX बनवतोय. आणि ती महत्वाची एक नाव, हेडिंग काय, नेम रिएक्शन कोणते, तर सँडमेअर रिएक्शन. बेन्झीन डायझोनियम साल्ट हा एक प्रकार साल्ट आहे, N प्लस आणि Cl मायनस. क्लोराइड म्हणजे हा कोण आहे, साल्ट. आणि साल्ट पासून आपल्याला काय बनवायचं आहे, तर एरोमॅटिक हलाइड ARX बनवायचं. येते लक्षात. आता इथं प्रिपरेशनच्या रिएक्शन्स बऱ्यापैकी इथं संपलेल्या आहेत. आपण टॉपिक इथं बनवलेला आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. अल्काइल हलाइड बनवला, अराइल हलाइड बनवलेला आहे. इथं प्रिपरेशनच्या सर्व मेथड संपलेल्या आहेत. आता जो टॉपिक आपण बनवला, अल्काइल हलाइड असेल किंवा अराइल हलाइड असेल, तो बनवलेला आहे, प्रिपेअर केला आपण. आता तो फिजिकली कसा आहे तो बघायचा आहे. म्हणून आता आपल्याला काय बघायचं, त्याच्या पहिल्यांदा फिजिकल प्रॉपर्टी बघूया आपण. फिजिकल प्रॉपर्टी कशा आहेत बघा. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये हेडिंग बघा, फिजिकल
कुणाच्या, तर आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये पहिली फिजिकल प्रॉपर्टी सांगितलेली आहे, नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस. नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस. जर इंटरमोलिक्युलर फोर्स, अल्काइल हॅलाइडचं जर जनरल स्ट्रक्चर जर पाहिलं आपण, तर त्याला आपण कार्बनची व्हॅलेन्सी 4 म्हणून आपण 3 बॉन्ड देऊया, आणि हॅलाइड मीन्स X. हे जनरल रिप्रेझेंटेशन आहे. मग या बाजूला हायड्रोजन असतील किंवा अल्किल ग्रुप असतील, तो भाग वेगळा. आता जनरली आपल्याला माहित आहे, ऑल हॅलोजन्स आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. Electronegativity of the halogen is very high as compared to the carbon. That's why halogen carries the negative charge and carbon carries the positive charges. आणि मग हा बॉन्ड कसा आला, तर पोलार बॉन्ड झाला. जे अल्काइल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड कसा आहे, तर पोलार बॉन्ड आहे. हे प्रामुख्याने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात. त्याच्यानंतर काही अल्काइल हॅलाइड आणि त्यांची लेंथ आपल्याला जर बघितल्या, तर बघा अल्काइल हॅलाइड आपण लिहूया CH3F. CH3F, CH3Br, क्लोरीन, CH3Cl, CH3Br म्हणजे मिथाइल फ्लोराइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड आणि मिथाइल आयोडाइड. जनरली आपण त्याला काय म्हणतो, आपण RX. X मीन्स R मीन्स CH3 ग्रुप घेतलेले आहेत आणि X मीन्स फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. 4 जर स्ट्रक्चर्स लिहिण्यावरून जर बघितलं असेल तुम्ही, तर ऑब्झर्व केले आपण, तर असं लक्षात येतं की अल्काइल ग्रुप आणि हॅलाइड ग्रुप जे सेपरेट आपण बॉन्डने केलेले आहे, ते बॉन्डची लेंथ ही वेगवेगळी दिसते आपल्याला. येते लक्षात. आणि त्या लेंथ वरूनच त्या बॉन्डची काय असते, स्ट्रेंथ डिपेंड असते. येते लक्षात. बघा, एक बेसिक प्रिन्सिपल आहे, बॉन्ड जर शॉर्ट असेल तर तो स्ट्रॉंग असेल, म्हणजे त्याची स्ट्रेंथ कशी असते, स्ट्रॉंग असते, हाय असते स्ट्रेंथ. आणि बॉन्ड जर लेंथ जास्त असेल, बॉन्ड लेंथ जर जास्त असेल, बॉन्ड लेंथ शॉर्ट, स्ट्रेंथ हाय. म्हणजे फॉर्म्युला जर आपण बघितलं, बॉन्ड लेंथ is inversely proportional to the strength. कारण शॉर्ट लेंथ असेल तर तो बॉन्ड स्ट्रॉंग आहे, आणि लेंथ जर जास्त असेल तर तो बॉन्ड वीक आहे. आता काही व्हॅल्यूज इथे त्यांनी दिलेली आहेत बघा, टेक्स्ट बुक मध्ये आहे आपल्या. तर बघा, बॉन्ड लेंथ इथे दिलेली आहे, बॉन्ड लेंथ बघा, मिथाइल फ्लोराइडची बॉन्ड लेंथ आहे 139, मिथाइल क्लोराइड 178, मिथाइल ब्रोमाइड 193 आणि मिथाइल आयोडाइड 214. आणि स्ट्रेंथ बघा कशी दिलेली आहे, बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे आपण त्याला बॉन्ड एन्थाल्पी कशी दिलेली आहे बघा. बॉन्ड एन्थाल्पी 4 किलोजूल पर मोल, 452, 351, 293, 234. बघा, हे काय आहे, RX आहे. बरोबर. इंटरमोलिक्युलर फोर्सेस च्या हेडिंग खाली फिजिकल प्रॉपर्टीजली काय बघायला लागले, नेचर मध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं, RX चं स्ट्रक्चर
X carries the negative charge, C carries the positive charge. नंतर काय बघतो आपण चारही अल्काइल हायड्राइड घेतलेले आहेत, त्यांची बॉन्ड लेंथ नुसार त्यांची स्ट्रेंथ, इंटरमोलिक्युलर फोर्स. आता बघा बॉन्ड एन्थाल्पी मीन्स व्हॉट? बॉन्ड एन्थाल्पी मीन्स energy. Bond enthalpy means amount of energy required to break the bond between the X and C. म्हणजे एवढी एनर्जी दिल्यानंतरच कार्बन आणि फ्लोरीन मधला बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. बरोबर? म्हणजे त्यांच्यातलं अट्रॅक्शन किंवा फोर्स जर जास्त असेल, C आणि X मधलं जर फोर्स जास्त असेल तर तो ब्रेक करण्यासाठी एनर्जी सुद्धा जास्त द्यावी लागेल. येते लक्षात? आता CH3F मध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अतिशय जास्त आहे आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज डाऊन द ग्रुप. फ्लोरीनची कमी होते, ब्रोमीनची कमी, त्याच्यापेक्षा आयोडीनची सर्वात कमी आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो बॉन्ड शॉर्ट आहे आणि फ्लोरीन साईजला सुद्धा लहान आहे, त्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आणि बॉन्ड बिटवीन C आणि F इज व्हेरी शॉर्ट. म्हणून लेंथचा विचार करायला गेला तर बघा 139 लेंथ इन्क्रीज होत गेली. सर्वात लेंथ कोणाची कमी आहे तर CH3F ची. आणि मग मी सांगितलेलं आहे लेंथ कमी म्हणून बघा प्रत्येक विचार करायला गेलं तर बघा लेंथ मी वाढवत गेलेलो समजण्यासाठी. जनरली आपण लिहितो एका साईजने, फक्त समजण्यासाठी मी कसं लिहिले बघा CH3F मधला लेंथ कशी बॉन्ड ही बॉन्डची लेंथ कशी शॉर्ट केली, त्याच्यापेक्षा जास्त इथे केलेले क्लोरीन बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त ब्रोमीनची केली, त्याच्यापेक्षा जास्त आयोडीनच्या बॉन्डची केलेली. म्हणजे लेंथ इन्क्रीज डाऊन द ग्रुप आणि लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेंथ म्हटलेलं आहे. स्ट्रेंथ डिक्रीज डाऊन द ग्रुप. बघा ते 400, 452, 351, 293, 234 स्ट्रेंथ कशी होत गेली? कमी. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे पुन्हा एकदा बघा बॉन्ड एन्थाल्पी मीन्स अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द टू ॲटम्स. म्हणजे C आणि X मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एन्थाल्पी म्हणजे एनर्जी म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी. येते लक्षात? म्हणजे इंटरमोलिक्युलर फोर्सेस, कार्बन आणि F मधलं फोर्स जर स्ट्रॉंग असेल तर एन्थाल्पी सुद्धा तुम्हाला जास्त असेल आणि तो स्ट्रॉंग असेल, इंटरमोलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असेल तर त्याची बॉन्ड लेंथ कशी असणार आहे? शॉर्ट असणार आहे. येते लक्षात? अशा प्रकारे फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पहिली प्रॉपर्टी जी आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अल्काइल हालाइड स्ट्रेंथ कशी होत गेलेली आहे? मी मिथाइल ग्रुप कंपल्सरी घेतलेला आहे. स्ट्रेंथ कशी होत गेलेली आहे? डिक्रीज होत गेलेली आहे. हे लक्षात असू द्या. एक मार्काला प्रश्न तुम्हाला इथं विचारू शकतील. म्हणजे ऑर्डर जर लिहिली तर तुम्ही बघा CH3F इज लेंथच्या बाबतीत म्हटलं तर लेस केलं पाहिजे आणि एन्थाल्पीच्या बाबतीत बॉन्ड एन्थाल्पीच्या बाबतीत कसं केलं पाहिजे? जास्त केलं पाहिजे. येते लक्षात? लेंथ, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्ट्रेंथ हा पॅरामीटर तुम्हाला इथे समजला पाहिजे. बॉन्ड लेंथ जास्त, त्याची स्ट्रेंथ कमी. बॉन्ड लेंथ स्ट्रॉंग, स्ट्रेंथ जास्त. म्हणून मग अशी मी लिहिल्याप्रमाणे बॉन्ड लेंथ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड लेंथ शॉर्ट, स्ट्रेंथ जास्त. बॉन्ड लेंथ हाय, स्ट्रेंथ लो. आणि फ्लोरीन, क्लोरीन, अल्किल फ्लोराइड, अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड बॉन्ड लेंथ ही काय होत जाते? वाढत जाते. ग्रुप मध्ये खाली गेले तर बॉन्ड लेंथ ही वाढत जाते. हे लक्षात असू दे. त्याच्यानंतर दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे तर बॉइलिंग पॉइंट. बघा दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला आहे, नाव आहे बॉइलिंग पॉइंट. अल्काइल हॅलाइडचे बॉइलिंग पॉइंट्स. गिव्ह रिझनला 1 मार्कला किंवा 2 मार्कला प्रश्न विचारू शकतात. अल्काइल हॅलाइडचे बॉइलिंग पॉइंट्स. बॉइलिंग पॉइंट तर बघा पहिलं स्टेटमेंट आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ द अल्काइल हॅलाइड increases with the corresponding alkanes. बघा पहिलं स्टेटमेंट बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड RX increases
म्हणजे काय सांगतं बघा, लक्षात घ्या, स्टेटमेंट अंडरस्टँड करूया. म्हणजे सपोज CH3X घेतला मी. आता CH3X म्हणजे अल्केन कोणता आलं, एक कार्बनचं अल्केन म्हणजे CH4. ह्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं, एका कार्बनचं अल्केन आणि एका कार्बनचा अल्काइल हॅलाइड, तर अल्केन पेक्षा अल्काइल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. कारण अल्काइल हॅलाइड इज अ पोलर कंपाऊंड, अल्केन इज अ नॉन पोलर कंपाऊंड. पोलर कंपाऊंड असल्यामुळे त्याची स्ट्रेंथ कशी आहे, जास्त आहे. येते लक्षात. जर तुम्ही इथाइल क्लोराइड घेतला फॉर एक्झाम्पल, इथाइल क्लोराइड आणि इथिन C2H6, ह्या दोघांचं जर कंपॅरिझन, इथं पण 2 कार्बन आहेत, इथं पण 2 कार्बन आहेत, हे 2 कार्बनचं कंपाऊंड आहे, पण 2 कार्बनचं कंपाऊंड आहे. मात्र अल्केन पेक्षा अल्काइल हॅलाइड इथाइल क्लोराइडचा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. येते लक्षात. हा एक अल्काइल हॅलाइड आणि अल्केन, करस्पॉन्डिंग अल्केन, म्हणजे 2 कार्बनचा अल्काइल हॅलाइड तर 2 कार्बनचा अल्केन, 3 कार्बनचा अल्काइल हॅलाइड तर 3 कार्बनचा अल्केन. याच्यामध्ये काय लक्षात येतं, तर अल्काइल हॅलाइडचं बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो करस्पॉन्डिंग अल्केन. येते लक्षात. हा बॉइलिंग पॉइंट मधला पहिला फरक आहे. दुसरा बघा पॉइंट काय आहे, बॉइलिंग पॉइंट इज increases with मोलार मास. म्हणजे CH3 कोणता आहे घ्या, CH3Cl घेतला, C2H5Cl घेतला. CH3CH2Cl, CH3CH2CH2Cl, मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, प्रोपाइल क्लोराइड. मोलर मास वाढलं. मिथाइल क्लोराइड एकच कार्बन आहे, इथाइल क्लोराइड मध्ये 2 कार्बन आहे. ह्याच्या मिथाइल क्लोराइड पेक्षा इथाइल क्लोराइडचं मोलर मास जास्त आहे, इथाइल क्लोराइड पेक्षा प्रोपाइल क्लोराइडचं मोलर मास जास्त आहे. जसं जसं मोलर मास वाढेल, मोलर मास increases, boiling point also increases. मोलर मास increases, boiling point also increases. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला गिव्ह रिझन मध्ये किंवा MCQ मध्ये वगैरे प्रश्न विचारू शकतो. कंपॅरिझन जर झालं, म्हणजे इथाइल क्लोराइडचा बॉइलिंग पॉइंट जास्त का मिथाइल क्लोराइडचा, तर गिव्ह रिझन मध्ये विचारू शकते. काय, तर इथाइल क्लोराइड हॅव अ हायर बॉइलिंग पॉइंट दॅन मिथाइल क्लोराइड, गिव्ह रिझन. तर आपल्याला सिंपल स्टेटमेंट आहे. याचं काही boiling point is depends upon the molar mass. In case of ethyl chloride, molar mass is higher as compared to the methyl chloride. That's why boiling point of the ethyl chloride is higher than methyl chloride. हे तुम्ही आन्सर तिथे देऊ शकता. तिसरा एक पॉइंट आहे बॉइलिंग पॉइंट मध्ये बघा. बॉइलिंग पॉइंटचा पहिला पॉइंट झाला कोणता, झाला आपला अल्केन आणि अल्काइल हॅलाइडचं रिलेशन. दुसरं, मोलर मास वाढल्यानंतर बॉइलिंग पॉइंट वाढतो. तिसरं, जर आपण CH3 किंवा जनरली आहे कोणताही अल्काइल फ्लोराइड, अल्काइल ब्रोमाइड, अल्काइल आयोडाइड, सिक्वेन्स ने घेऊया. अल्काइल क्लोराइड, अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड. आता इथे अल्काइल आर हा कोण आहे, कॉमनली CH3 असे इमेजिन करा. मिथाइल फ्लोराइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड आणि मिथाइल आयोडाइड असं जर असेल तर बॉइलिंग पॉइंट कोणाचं जास्त. तर ह्या स्टेटमेंटचा, सेकंड स्टेटमेंटचा आधार घेऊन आपल्याला सांगता येईल की अल्काइल आयोडाइडचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे. का, तर बॉइलिंग पॉइंट बेसिकली डिपेंड कशावरती आहे, तर मोलर मासवरती. येते लक्षात. आता हा आर जर आपण कॉमनली CH3 घेतला तर इथं मोलर मास CH3 चं काय असेल, ते CH3 चं मोलर मास किती, कार्बनचे 12 आणि हायड्रोजनचे 3, 12 आणि 3 15 आहे. बरोबर. इथं 15 15 15 15. मात्र फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचं मात्र मोलर मास हे वेगळं आहे. आणि मग फ्लोरीन पेक्षा क्लोरीनचं मोलर मास जास्त आहे, क्लोरीन पेक्षा ब्रोमीनचं जास्त आहे, ब्रोमीन पेक्षा आयोडीनचं जास्त आहे. त्यामुळे
त्यामुळे सर्वात मोठा मोलर मासच्या दृष्टीने सर्वात मोठा मॉलिक्यूल कोणता आला तर RI. त्यामुळे RI चं बॉइलिंग पॉइंट अतिशय जास्त कोणापेक्षा RBr पेक्षा RCl पेक्षा. सर्वात कोणाचा येणार आहे तर अल्काइल फ्लोराइडचा येणार आहे. असे 3 पॉइंट बॉइलिंग पॉइंट ह्या फिजिकल प्रॉपर्टीच्या अंतर्गत येतात. कंपॅरिझन बिटवीन अल्काइल हॅलाइड अँड अल्केन, increase or decreasing order of the boiling point is depends upon the molar mass. Molar mass of the alkyl halide increases, boiling point increases. आणि तिन्ही हॅलाइड जे आहेत आपले फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तिन्ही हॅलाइडचे जर सेम कार्बनचे कंपाऊंड जर पाहिले तर सर्वात जास्त कोणाचं येणार आहे तर आयोडीनचं येणार आहे, कारण आयोडीनचं मोलर मास हे जास्त आहे. तर अशा पद्धतीनं बॉइलिंग पॉइंट ही फिजिकल प्रॉपर्टी तर कंप्लीट केलेली आहे. आता एक शेवटची फिजिकल प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सोल्युबिलिटीच्या रिलेटेड काही गोष्टी बघायच्या आहेत. थर्ड वन फिजिकल प्रॉपर्टी इज कॉल्ड सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी आता बघा, अल्काइल हॅलाइड delta negative X carries the delta negative charge, R carries the delta positive charge. That means it is a polar compound. बरोबर. Alkyl halide is insoluble in water H2, but soluble in certain organic सॉल्व्हंट. आता जनरली बघा एक हिंट लक्षात ठेवा, वॉटर मध्ये एखादा दुसरा कोणता घटक सोल्युबल आहे किंवा सोल्युबल होतो, म्हणजे बघा शुगर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, मात्र ते पाण्यामध्ये विरघळतं, कारण शुगर हे वॉटर बरोबर बॉन्ड फॉर्म करतं, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतं. म्हणून sugar is organic compound, then also it is soluble in water. But alkyl halide is also organic compound, but does not soluble or not soluble in a cannot soluble in a water, because alkyl halide cannot form a intermolecular hydrogen bond with water molecule. म्हणजे वॉटर मध्ये तुम्ही अल्काइल हॅलाइड टाकाल त्यावेळी अल्काइल हॅलाइड आणि वॉटर यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होत नाही, म्हणून इट इज इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन सर्टन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. काही मात्र सॉल्व्हंट असे आहेत की त्याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड हे सोल्युबल होऊ शकतं. येतं लक्षात? हे बेसिकली एवढं सोपं आहे. आणि अल्काइल हॅलाइड सोल्युबल इन नॉन पोलर